भैरवगड, one of the most thriller and dangerous trek in सह्याद्री. या गडाच्या टॉपवर विदाउट सेफ्टी इक्विपमेंट्सनी पोचणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, कारण एक चुकी तुमच्या लाईफची लास्ट चुकी असू शकते. जर लाईफमध्ये थोडं थ्रिल एन्जॉय करायचं असेल देन भैरवगड इज अ ग्रेट ऑप्शन. चला तर मग माझ्यासोबत तुम्ही एक्सपिरियन्स करा भैरवगडचा हा थ्रिलर एक्सपिरियन्स. चला तर मग सुरू करूया. सो आपली जर्नी सुरू होती पुण्यावरून रात्री 8:30 वाजता आणि भैरवगडचा ट्रेक आपण ट्रॅव्हलर मॉन्क्स नावाच्या एका ट्रॅव्हल कंपनी सोबत करणार होतो. मग काय मस्तपैकी रात्रभर बसमध्ये ढिंगाणा घालत ऑलमोस्ट 3 वाजता आम्ही पोचलो भैरवगडच्या बेस विलेजला. मग इथे थोडा नाश्ता पाणी करून सेफ्टी इक्विपमेंट्स कलेक्ट केले आणि करेक्ट सकाळी 4 वाजता ट्रेक स्टार्ट झाला. सो गाईज आजचा आपला हा नाईट ट्रेक असणार होता. मला काहीच आयडिया नव्हती की हा नाईट ट्रेक आहे. थँकफुली मी एक टॉर्च घेऊन आलो होतो. थोडासा डिसअपॉइंट होतो, पण नाईट ट्रेकची पण एक वेगळीच मजा आहे. का कारण नाईट ट्रेक करताना जे वेगळ्या प्राणी आणि किड्यांचे आवाज येत होते भाईसाब एक वेगळाच थ्रिल होता. पण गाईज नाईट ट्रेक असल्यामुळे समजतच नव्हतं आम्ही ट्रेक किती पर्सेंटनी कंप्लीट केलाय. आम्ही नुसता चढत चाललो होतो, नुसता पुढे चाललो होतो. मग फायनली ऑलमोस्ट 1.5 तासांनी एक्झॅक्ट 5:30 वाजता आम्ही पोचलो एका पठारावर आणि तिथून आम्हाला भैरवगड दिसून आला. सो याच पठारावर थोडंसं रेस्ट करून आम्ही पुढे निघालो. मग ऑलमोस्ट 6 वाजता आम्ही पोचलो भैरवगडच्या कातेल कोरीव पायऱ्यांपाशी. आणि गाईज सकाळचा सनराईजचा व्ह्यू काही असा होता. आणि गाईज इथून सुरू होतो आपला भैरवगडचा थ्रिलर ट्रेक. सो गाईज इथून सुरू होतोय आपला ॲक्च्युअल ॲडव्हेंचर. सो लेट्स ॲडव्हेंचर बिगिन्स. लेट्स गो. ये गर्दी क्यों है भाई? सो गाईज आज आपलं नशीब खरंच लय भंगार होतं, कारण आपण वीकेंडला आल्यामुळे आपल्याला जाम गर्दी बघायला मिळत होती. और गाइज अपन शुरू होते ही रुक गए क्योंकि भाई हम आए हैं वीकेंड पे. सो गाइज वीकेंडला जर तुम्हाला क्राउड फी पाहिजे तर वीकेंड अवॉइड करा, कारण आपण बघू शकतो स्टार्टिंगला तेवढी गर्दी बघायला मिळते आपल्याला. सो गाइज आधीच नाईट ट्रेक असल्यामुळे मला काय शूट करता आलं नव्हतं. वरून इथे एवढी गर्दी बघून माझा सगळा मूडच खराब झाला. अँड फायनली आफ्टर 20 मिनिटाच्या वेट नंतर फायनली आपला नंबर आला. सो गर्दी तर खूप होती, पण हळूहळू गर्दीतून रस्ता काढत पुढे सरकू लागलो आणि ऑलमोस्ट 20 ते 25 सीड्या चढून आल्यावर आपल्याला एक गुफा लागती. आणि जसे आपण ही गुफातून चढून वर येतो खरा थ्रिल तर हेतूनच सुरू होतो. कारण आता आपल्याला एक असा पॅच लागतो ज्याला पार करायला आपल्याला लिटरली हवेत लटकून जायला लागतं. आणि गाईस आता येऊन आपण थांबलोय भैरवगडाच्या वन ऑफ द टफेस्ट पॅचवर. एंड अभी मेरी फट रही है भाई, माँ कसम मेरी फट रही है. कारण भाई इतना डायरेक्ट सीढ़ी नहीं है, सीढ़े इथं संपलेले आहेत. ओह भाई साहब, ओह जर मी वाचलो तर तुम्हाला पुढचा ब्लॉग बघायला भेटेल. सो गाईज हा पॅच थोडा अवघड असल्यामुळे मला वर चढताना व्हिडिओ काढणं पॉसिबल नव्हतं. सो माझ्या मित्रांनी खालूनच माझा एक व्हिडिओ काढला. आणि गाईज बघायला तर हा पॅच एकदम सोपा वाटत होता, पण जशी माझी बारी आली भाई साहब माझी एकदम फाटून गेली होती. पण एकदम सक्सेसफुली हा पॅच मी कंप्लीट केला आणि पुढे निघालो.
थोडी चुकी 1% पण चुकी खाली नाही डायरेक्ट वर वाटायला लागले पाहिजे. तर गाईज भैरवगडची सर्वात बेस्ट बात मला ही वाटली की प्रत्येक रिस्की पॉईंटवर आपल्याला हेल्प आणि गाईड करायला एक सेफ्टी टेक्निकल टीम थांबलेली असते आणि विदाउट सेफ्टी गेट्स हा ट्रॅक करणं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. ट्रेक केलेला आहे. आता 20% उरलेलं आहे. आता मग आपण पोहोचणार भैरवगडाच्या टॉपवर. सो खूप जास्त गर्दी, खूप जास्त टाईम लागला वर यायला. ऑलमोस्ट आम्हाला यायला अर्धा पाऊण तास लागला. सो वीकेंड अवॉइड करा जर तुम्हाला जमलं तर, कारण खूप जास्त गर्दी बघायला भेटेल. थ्रिलर पॅच कंप्लीट केलेला आहे. अँड फायनली 3 तासाचा नाईट ट्रेक करून एवढा भयंकर गर्दीमधून वर चढून फायनली आपण वर पोचलो. सो गाईज, जसं आपण हा सीडीचा पॅच कंप्लीट करतो, समोरच आल्यावर आपल्याला बघायला मिळतं एक पाण्याचं टाकी. पण आता तर पूर्ण ते कोरडं आहे. सो पुढे जाऊया. And guys, finally we are on the top of the Bhairavgarh. Woo! हो आवाज इथपर्यंत गेला. हो, तर काय फायनली आपण सगळे डिफिकल्टी पार पाडलेत आणि आता आपण येऊन थांबलोय एक अशा व्ह्यू पॉइंट पाशी. तिथून म्हणजे अख्खं सह्याद्री दिसते. आ हा 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 हा, आ हा 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 हा, आ हा 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 हा, आ हा 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 हा. हो. सो गाईज, चला आता वर तर पोचलोय. अख्खा गड एक्सप्लोर करून घेऊया. टाइम कमी आहे आपल्यापाशी. सो लेट्स गो. चल. सो गडावर तर आपण पोचलो होतो, पण आता बारी होती अख्खा गड एक्सप्लोर करायची, गडाच्या सर्वात टॉपवर जाण्याची. सो गाईज, गडावरनं थोडंसं वर इथून आल्यावर आपल्याला एक पाण्याची टाकी दिसते. पण पाणी पिण्याच्या लायकीचं नाही आहे. खूपच घाणगाळ झालेलं आहे. सो अवॉइड करा हे पिणं. सो आपण फायनली येऊन पोचलो गडाच्या टॉपवर. तर गडाच्या टॉपवर आपल्याला जास्त काय बघायला मिळत नाही. बघायला मिळतं तर फक्त एक खतरनाक व्ह्यू. चला तर मग बघूया. भैरवगडचा इतिहास सांगायला गेलं तर भैरवगडचा इतिहासाच्या पुस्तकांमध्ये फारसा काय आढळून येत नाही. पण असं म्हणतात भैरवगडची रचना ही नाणेघाटाच्या व्यवहार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केली होती. आणि गडाचं स्ट्रक्चर बघून ही बात काही हद तक खरीही वाटते, कारण गडावर आपल्याला कोरीव पायऱ्या आणि पाण्याची टाकी सोडून दुसरं काहीच बघायला मिळत नाही. सो हे एका काळी वॉच टॉवरच असावं.
सो गाईज आपला अख्खा गड एक्सप्लोर करून झालेला आहे, पण आता बारी होती खाली उतरायची आणि खरी मजा तर आता येणार होती, कारण डिसेंड करताना जो खोल दरीचा व्ह्यू दिसत होता भाई साहब. आणि गाईज व्ह्यू एवढा डेंजर होता की काही लोक तर बघूनच खाली बसले. पण गाईज असली थ्रिल तर आता बाकी होती, कारण आता आपल्याला सीड्यांनी नाही तर डायरेक्ट रॅपलिंग करून उतरायचं होतं. सो गाईज लाईफ मध्ये फर्स्ट टाइम रॅपलिंग ट्राय करणार होतो. भाई छातीत फुल धगधग होत होती. गाइस लाईफ मध्ये फर्स्ट टाइम. ओ भाई माझी फाटे लागली. सो गाईज भीती तर लय वाटत होती, पण ते म्हणतात ना डर के आगे जीत आहे. सो हाच फॉर्म्युला मनात ठेवून रॅपलिंग स्टार्ट केली. ओ भाई म्हणजे ओ सॉरी भाई, आता सिच्युएशन मुळे मला काय सुचत नाहीये. ओ भाई साहब, गाइस मेरी फट चुकी है, मेरी फट गई है. ओ भाई साहब, और गाइस मेरी फट गई है. ऐसा ऐसा ओ ओ भाई साहब, ओ भाई ये सो गाईज इथे मी सक्सेसफुली रॅपलिंग कंप्लीट केली आणि सेफली खाली उतरलो. सो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. सो गाईज इफ यू लाईक द व्हिडिओ सो प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा अँड बूम.